मंगलम. सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये सिक्युरिटी इन्चार्ज म्हणून रिटायर्ड आर्मीज नियुक्त करणे आहे. तसेच सिक्युरिटी गार्ड नियुक्त करणे आहेत. वयोमर्यादा 18 ते 50. कृपया खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा. फॉर्म भरलाच नाही तरी महिला उमेदवाराचं नाव वैध नाम निर्देशन यादीमध्ये. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या महिला कार्यकर्त्या यांच्यासोबत घडला प्रकार. निवडणूक आयोगाची ही चूक आहे ते ती मान्य करत नाही उमेदवाराचा आरोप. तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच उमेदवाराचं नाव वैध नामनिर्देशन यादीमध्ये. निवडणूक निर्णय अधिकारी. मालेगाव महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रतीक्षा भोसले या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचं नाव वैध नामनिर्देशन उमेदवार यादीमध्ये अपक्ष उमेदवारी करीत असल्याचे दिसून आले. हे त्यांना समजल्यावर त्यांनी लागलीच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रभाग कार्यालयात धाव घेतली असता मी फॉर्म भरला नाही, सूचक अनुमोदक नाही, चिन्ह दिलेलं नाही, तरी माझं नाव यादीत कसं काय आलं अशी विचारणा केल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कायदेशीररित्या तुम्ही फॉर्म तपासणीसाठी आल्या होत्या आणि तो फॉर्म तसाच या ठिकाणी तुम्ही सोडून गेल्या होत्या, तेव्हा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच तो फॉर्म समाविष्ट करून तुमचं नाव नामनिर्देशन यादीमध्ये घेतले गेले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तुमची उमेदवारी झाली नाही, आमच्यावर किती आपत्ती असं काय करतात? इथं रजिस्टर नाही आहे ताई, इथं आम्ही रजिस्टर ठेवलेलं नाही. ते तुम्हाला पोच देत होतो ज्या लोकांना ती पोच याच्यासाठी आहे, काही अपूर्णता असेल त्याच्यासाठी आहे. मला माहिती आहे, मी कबूल करतो ना, तुमचा फॉर्म इथं आलेला नाही, माझ्या टेबलवर होता, तो आम्ही सबमिट करून घेतला. तुम्ही विविध मुदतीत जर केलेली कृती नियमाने केलेली आहे. तुम्ही नामनिर्देशन पत्र वापस घेऊन तो टेबल पण माझाच आहे, माझ्या टेबलचं एक्सटेन्शन आहे. मी तपासू शकत नाही उमेदवाराचं नाव, सूचकाचं नाव, म्हणून मी तिथं टेबल लावले. रजिस्टर आता शक्यता अशी आहे, एखाद्या उमेदवार तुम्ही मेजर कॅन्डिडेट आहे, तुम्ही माझ्याकडे फॉर्म दिला, तुम्हाला हे बाहेर येऊन गेले, तुम्हाला येऊ दिलं नाही, फॉर्म तर माझ्या हातात आहे. हा जर फॉर्म मी स्वीकारला नाही आणि उद्या तुम्ही आले, माझा फॉर्म टेबलवर होता, तो कुठे गेला, तर तो माझ्याकडे टेबलवर पडलेला असेल, मग आम्ही का घेतला नाही, घटनात्मक पेच निर्माण होईल. जोपर्यंत उमेदवार तो फॉर्म मागे घेत नाही तोपर्यंत आम्हाला त्याचं ग्राह्य धरावं लागतं. मॅडम, नेमका काय इश्यू तुमचा, काय सांगा? मी प्रभाग क्रमांक 10 मध्ये फॉर्म भरण्यास इच्छुक होती, पण मी काही कारणास्तव फॉर्म भरलेला नाहीये. तो अधिकाऱ्याच्या रजिस्टरवर जर उमेदवाराची सही नाही, सूचक अनुमोदकची सही नाही, तर यांनी माझा फॉर्म ग्राह्य कसा धरला आणि यांनी मला अपक्ष उमेदवार म्हणून डिक्लेअर कसं केलं? माझ्या फॉर्म मध्ये मी चिन्ह सुद्धा लिहिलेलं नाही आणि हे म्हणतात एअर कंडिशन चिन्ह आहे. काय कारण याचं? निवडणूक आयोगाची जी चुकी आहे, निवडणूक आयोग कबूल करत नाहीये. त्यांनी मला रजिस्टरवर दाखवावं की उमेदवाराची सही आहे, सूचक अनुमोदकची सही आहे, तरच त्यांनी हा फॉर्म ग्राह्य धरायला पाहिजे नव्हता. मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती आहे. माझा सगळा सपोर्ट हा माझ्या पक्षातील प्रत्येक उमेदवाराला राहील. माझा ह्या निवडणूक प्रक्रियेशी काहीही एक संबंध नाही. धन्यवाद. असं प्रभाग क्रमांक 10 मध्ये ज्या भोसले म्हणून कॅन्डिडेट आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही फॉर्मच भरला नाही, तर याच्यावर तुम्ही काय सांगाल? नामनिर्देशन पत्र दाखल करीत असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह इतर काही टेबलवरती नामनिर्देशन पत्र तपासणीचं काम सुरू असते. त्या ठिकाणी उमेदवारांनी डिपॉझिट, इतर कागदपत्र, शपथपत्र पूर्ण भरलेलं आहे का, त्याचबरोबर शौचालयाचा दाखला, ना हरकत दाखला, हे सर्व बरोबर दिलेले आहेत का याची खात्री करण्यात येते, तपासणी करण्यात येते. संबंधित उमेदवारांनी त्या टेबलवरती नामनिर्देशन पत्र देऊन त्याची तपासणी करण्यासाठी दिलेलं होतं. त्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर सुद्धा त्या टेबलवरील नामनिर्देशन पत्र हे तसंच होतं आणि अशी बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर त्या केसमध्ये नामनिर्देशन पत्र हे आमच्या कार्यालयात दाखल केलेलं आहे असं परिपूर्ण भरलेलं आहे. त्यामुळे त्या उमेदवारांचं नाव वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवाराच्या यादीत आलेलं आहे. ही संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार आणि कायदेशीर पद्धतीने करण्यात आलेली आहे. त्यांचं म्हणणं चिन्ह आणि बाकीच्या गोष्टींचं मी मेन्शन केलं नाही तर तो
रिजेक्शन पण झालेली ग्राह्य दिसतं. जोपर्यंत नामनिर्देशन पत्रामध्ये प्रमुख अशा प्रकारची चूक असत नाही तोपर्यंत नामनिर्देशन पत्र नामंजूर करता येत नाही. उमेदवाराने नामनिर्देशन पत्रात नमूद केल्याप्रमाणे त्याला चिन्ह वाटप करण्याची तरतूद 5 मे 2025च्या निवडणूक आयोगाच्या आदेशामध्ये करण्यात आलेली आहे. तथापि ज्या ठिकाणी उमेदवाराने चिन्ह मागणी केलेली नाही त्या ठिकाणी मुक्त चिन्हांपैकी प्रथम प्राधान्याने जे चिन्ह येतं त्या चिन्हाची वाटप नियमाप्रमाणे करण्यात आलेलं आहे.